प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. दिसते आम्हाला पीक खूप मोठे, परी तेथे कुठे काम करी. दिसते आम्हाला पीक खूप मोठे, परी तेथे कोठे काम करी. तुझी दया दृष्टी आम्हावरी लाव, ठेवी अला भाव तू सवारी. जगाला कळावे मार्ग तुझे देवा, ठेवी अला भावा तू सवारी. दिसते आम्हाला पीक खूप मोठे, परी तेथे कोठेही काम करी. कालच्या शुभवर्तमानामध्ये आलेला हा शब्द की पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत, आणि त्याचीच री धरून आजचं पहिलं वाचन आणि शुभवर्तमान आपल्याला एक महत्त्वाचं सत्य प्रकट करत आहे की परमेश्वराच्या बाजूने उभी राहणारी मंडळी फार थोडी आहे. आणि त्यासाठीच नाबोतचा द्राक्षमळा हा प्रसंग आपल्यासमोर उभा करण्यात आलेला आहे की इस्रायल ह्या ठिकाणी नाबोतचा द्राक्षमळा होता. आहाब नावाच्या राजाला तो हवा होता. त्यासाठी त्याने त्याला पैसे देऊ केले, दुसरी बदली जमीन देऊ केली, परंतु नाबोत काही बदला नाही. दुःखी झालेला राजा घरी जातो. त्याची राणी मात्र इतर दैवतांची पूजा करायची. तिला समजलं नाही की ही भूमी जी दिलेली आहे ती साक्षात परमेश्वराने लोकांना दिलेली आहे. त्यामुळे भूमीचं आणि देवाचं नातं लोकांच्या नाळीशी जोडलं गेलेलं होतं. म्हणून ते आपल्या भूमीला कधीच परक्याच्या आईसारखं वागवणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका तिला समजली नाही. तिने कट रचला आणि त्याद्वारे नाबोतचा काटा काढला. परमेश्वराच्या विरुद्ध अशा प्रकारचं वर्तन राणीकडून घडलं आणि राजाची त्याला मूक संमती होती. तो राजा देवा द्राक्षमळाचा ताबा घेण्यासाठी गेला. त्यावेळेला परमेश्वराने एलियाला संदेष्टाला त्या ठिकाणी पाठवलं आणि एलिया संदेष्टाने त्या राजाविरुद्ध त्याच्या घराण्याविरुद्ध मोठं भाकीत केलं. कालांतराने ते भाकीत पूर्णत्वास गेलं. परंतु काय घडलं बघा, हा जो राजा आहे त्याने ते भाकीत ऐकल्यानंतर अत्यंत दुःखी झाला, मंद गतीने चालू लागला, खाली गोंताटावरती निजू लागला. म्हणजे त्याला पश्चाताप झालेला होता. अशा पश्चातापी हृदयाकडे परमेश्वर पाहत असतो आणि अशा व्यक्तीला तात्पुरती का होईना परंतु पापक्षमा देत असतो. तशी पापक्षमा तात्पुरती का होईना आहाब राजाला मिळाली. म्हणजे माणूस जर आपले मार्ग बदलायला तयार असला तर परमेश्वर आपल्या योजना बदलायला देखील तयार असतो, हे त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलेलं आहे. परंतु बऱ्याच वेळेला काय घडत असतं, दाताबद्दल दात आणि डोळ्यांबद्दल डोळा अशा प्रकारची प्रवृत्ती माणूस आपल्या अंतःकरणामध्ये बाळगून असतो. ही प्रवृत्ती ईश्वरी नाही. एकेकाळी तशी शिकवण मोशेकरवी देण्यात आलेली होती, परंतु नवा मोशे येशू ह्याने ती पूर्णत्वास नेली आणि सूड उगवायचाच नाही, उलट क्षमेचाच हात पुढे करायचा, अशा प्रकारची शिकवण दिली. दुर्दैवाने अशा प्रकारच्या क्षमेच्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी कामकरी थोडे आहेत. सुडाच्या रणांगणावरती हातामध्ये शस्त्र घेऊन लढणारी मंडळी खूप आहे. एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे आणि कोर्टामध्ये एकमेकांना खेचून घेणारे ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कामकरी थोडे आहेत, पीक खूप आहे. म्हणून आपण कोणती भूमिका घेणार आहोत ते तपासणं गरजेचं आहे. नाबोतने भूमिका घेतली, इजबेलने भूमिका घेतली, आहाबने भूमिका घेतली, एलियाने सुद्धा भूमिका घेतली, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील भूमिका घेतली.
मात्र त्यासाठी त्यांना जबर किंमत मोजावी लागली. ती किंमत मोजण्याची शक्ती मिळावी म्हणून त्या प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.